हे आहे नसीब वडापाव, म्हणजेच समनापूरच्या अन्सार चाचाचा सगळ्यात सुप्रसिद्ध वडापाव, आणि हे आहे संगमनेर तालुक्यामध्ये समनापूर ह्या गावात. आणि ह्या अन्सार चाचाच्याबद्दल तुम्हाला आत्ता सांगायची काहीच गरज नाही, कारण आपण पहिलाच व्हिडिओ यांचा केला होता आणि त्याच्यानंतर हे कसे कसे आपल्या महाराष्ट्रात भारतात आपल्या प्रसिद्ध होत गेले हे पण तुम्हाला चांगलंच माहिती. तर चला गर्दी बघा तुम्ही आधी, आणि मग आपण अन्सार चाचाची चर्चा करूया. कसे आहे मायबाप तुम्ही? एकदम झकास आहे माईबाप. झकास आहे. हे सर्व तुमचे आशीर्वाद आहे माईबाप. फेमस करणारे तुम्ही आहे ना. जी वक्तव्य शैली आहे, भाषा शैली आहे, ह्या भाषा शैलीच्या जोरावर अन्सार चाचा आज पूर्ण भारतात पूर्ण महाराष्ट्रात फेमस झालेले आहे. त्यांचं प्रेम आहे आमच्यावर. हो हा. तर आज परत आपण यांचा वडापाव चाकणार तर आहोत, पण अन्सार चाचाची ही जी भाषा शैली, कितने आदमी है माई बाप? 2 आदमी. 2-2चे 2 पॅकेट दे. ही खास तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला बघूया अन्सार चाचा आपल्या कस्टमरला कसं भुरळ घालतात इथं. बाहेर खाता का घरी घेऊन जाता? अच्छा, घरी घेऊन जाते. किती? 5 खाता का नेता माई बाप? यांची नेतागिरी कर 5ची. एखादी पेता बी का? बरं, प्यायची सवय त्यांना देऊन टाक एक प्यायला. हा, शाबास रे बहादरा. किती? 3 दे दादांना. 3 खायचे का दादा? नेता यांची बी नेतामध्ये कार्यक्रम राबून टाक. 3 नेता. पाच खायचे का न्यायचे सर? खायचे. 5 तरी यांना प्रचंड वेगाने 75 मारा. बोला. 3 आणि त्यांना चटका दे बाबा. गिरेकाला नाराज नको करू, नाही तर काही काही गिरेक तोंडावर बोलून दाखवतात का भाऊ खिशाला चटका देतो तोंडाला का देत नाही का? होई का नाही? तर त्यांच्या तोंडालाही चटका दे. बोला माई बाप. 2 खाता. 2 जण आहे का? मग 2-2 खाता का एक-एकच खाता? बरं, यांचे 2-2 खाता. त्याच्याबरोबर एखादी सवय आहे ना, घेऊन टाका. हा, त्यांना दे 4 खातामध्ये कार्यक्रम राबव. ये किसके साथ में? मग खाता का नेता? काय नाव आहे तुमचं? हा, अबुल खैर. खातो का नेतो? स्वागत आहे तुमचं. कुठं आले? डोंबिवली. डोंबिवलीवर ना आले. स्वागत आहे तुमचं. हा, छान आहे ना. अन्सार चाचाच्या इथं तुम्ही कधी पण आला मित्रांनो, तर तुम्हाला इथं कंटिन्यू गर्दी दिसणार आहे, नंबर लागलेले दिसणार आहे. आणि अन्सार चाचाने आता इथं वडा खाण्यासाठी खूप मस्त सुविधा अशी केली आहे. टेबल लावलेले आहे, ते पण एकदम मस्त असे नवनवीन टेबल आहे स्टीलचे. पाणी बॉटल, सॉस वगैरे, मिरची वगैरे सगळे ह्या टेबलावर ठेवलेले असतात. तुम्ही मनसोक्त असा वड्याचा आस्वाद इथं आता घेऊ शकतात. किती गर्दी जरी असली तरी तुम्हाला इथं स्टँडिंग वगैरे उभं राहून का होईना पण वड्याचा आस्वाद घेता येतो. लवकर दे. महिना झाला पैसे देना त्यांनी. हा, केव्हाचे पैसे घेतले? माल देईना. व्याज वाढत चाललं ना बाबा पैशाचं. दे पटक्यात. या सर, या. नमस्ते माई बाप. 2 पाव अजून 10 द्या ना. 2 वडे 2 पाव दे यांना. ओके, थँक्यू. भाऊ यांना 2 दे बरा. महिना झाला पैसे देऊन. 2 वडा 2 पाव. हा, बोला सर. किती बोला ना माई बाप. ए धर भाऊ. नाही, आता तर GR कसा आहे,
मोदी साहेबांचा GR आलेला आहे मला, वडापाव 15ला आहे. पण हे पाण्याची बाटली 10लाच ठेव म्हणे अजून. अच्छा. जर समजा तुला परवडत नसेल तर तिकडून मला सबसिडी भेटत असते, म्हणून मी 10 रुपयालाच पाण्याची बाटली विकतो, ते बी एकदम भारी पाण्याची बाटली. अच्छा, या ना सर, पुण्यावरनं आलेले सर. तुम्ही जसं बघितलं बघा, लोक अन्सार मग आता सर, चाचाचा काय वडा नाव आहे आणि तुमचं? अन्सार चाचासाठी किती क्रेझी आहे बघा. म्हणजे आल्यानंतर सेल्फी रणधीर सर घेणार. आहेत, हे पुण्यावरनं आलेले आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र आहेत, संतोष भाऊ पाचोळे आहेत. आणि तुम्ही बघितलं अन्सार चाचाच्या इथं सकाळी 9 वाजल्यापासून सारखी गर्दी लागत असते. आणि अन्सार चाचा काउंटरवर आले दुकानाच्या का इथं 6. फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, इतके लोक म्हणजे अक्षरशः त्यांचे दिवाने झाले. वडापावचे तर आहेत, पण अन्सार चाचाचे पण दिवाने झाले बघा. असे पुणे, नाशिक, मुंबई कुडून लोक येत असतात इथं अन्सार चाचाच्या भेटीला. खाता की नेता, त्याच्याबरोबर एखादी पेता का बंद केली, प्यायची चालू आहे ना, चालू आहे. हा मला वाटलं बंद केली प्यायची पाण्याची बाटली. किती म्हटले? 90. हे 10 रुपये. हे का सर? चला काका, चला पुढे सर. किती आहे सर? मजा आली चाचा. भाऊ 2 दे रे इकडं. ते सरांचे घेतले बिल दे. हा, अल्लाह हाफिज. हे पाहिजे 2. 3 वडे 6 पाव. खाता का नेता? नेता. 3 वडे 6 पाव. एखादी पेता का बंद केली? चालू आहे ना? हे ऑलरेडी चालू आहे. यांना एक पेतामध्ये देऊन टाक. चटका आहे ना सर? आम्ही गिरेकाला चटका दिल्याशिवाय जाऊन देत नाही. अच्छा. कारण काही गिरेक लय हुशार असतात. ओके. ते म्हणतात भाऊ खिशाला चटका देतो आणि तोंडाला का देत नाही, म्हणून हा चटका आम्ही गिरेकाला देतच असतो. बघा आपला वडापाव आलेला आहे. चाचांचे पाव पण बघा किती मोठमोठे साईजचे पाव आहे आणि एकदम असे नरम मऊ असे हे पाव आहे. वड्याची साईज पण बघा, कारण बरेच लोक सांगतात का वडा खूप लहान केला, असं काही नाही. वड्याची साईज पण तशीच आहे मोठी. आणि चाचाचा वडा जो आहे बघा, तुम्ही बघू शकता. ह्या वड्याची जी बनवायची पद्धत आहे ना, याच्यामध्ये पावाचा तुकडा असतो आणि त्या पावाला ही अशी चटणी लावलेली असते बघा. हा जसा पावाचा तुकडा तुम्हाला दिसतोय याच्यात, काय हा पाव बघा तुम्ही, पावचा तुकडा आहे आणि याच्यावर चटणी लावून आणि मग हा वडा फ्राय केलेला असतो. त्याच्यामुळं वडा हा एकदम क्रिस्पी आहे, क्रिस्पी बनलेला आहे. चला आपण आहे ना वड्याची बाईट घेऊया. सोबत चाचाने बघा त्यांचा चटका दिलेला आहे, समुद्राचा झटका मारून चटका दिलेला आहे, म्हणजे मिरची. आणि इथं आता एक नवीन पण आहे बघा, तुम्हाला सॉस पाहिजे, जे सॉस प्रेमी आहे वड्यावर सॉस खाणारे त्यांच्यासाठी चाचाने आता सॉस पण दिलेला आहे. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही वडा इथं खाऊ शकता. तर आपण हा वडा याच्यात ठेवूया आणि मस्त असा सुगंध या चटणीचा येतोय बघा. एकदम गरम आहे, वाफ निघते, हाताला चटका पण लागतोय. चला आपण पहिली बाईट घेऊया. पहिल्याच बाईटमध्ये जी चटणी आहे ना, तर त्या चटणीचा मस्त असा सुगंध, खुसखुशीत खवखवीत असं हे या वड्याचा टेस्ट जाणवला. आणि चटणीचा सुगंध म्हणजे त्याच्यात जे कढीपत्ता वगैरे जे टाकलं आहे ते पूर्ण सुगंध आतमध्ये तोंडामध्ये असं मस्त असं उतरला आहे. सोबत त्याच्यात जे झटका टाकलेला आहे अन्सार चाचाचा, म्हणजे तिखट मिरची वगैरे हे याचं प्रमाण पण एकदम मस्त आहे. वडा खाल्ल्या असं जाणवतं आहे का तुम्ही वडा खाता, एकदम असं चमचमीत झणझणीत वडा खाताय तुम्ही, हे जाणवलं आहे. तर हा वडा बघा एकदम वरून असा खुसखुशीत आहे आणि पावासोबत एकदम मस्त असा याचा कॉम्बिनेशन आहे. आणि चाचाचा सिक्रेट मसाला याच्यामध्ये असल्यामुळे ह्या वड्याचा टेस्ट असा डबल झालेला आहे. तर चला फटाफट हा अन्सार चाचाचा वडा आपण इथं फिनिश करूया आणि संगमेर शहरात वळूया, कारण तिथं पण अजून वड्याचे बरेच काही ठिकाणं आहेत, ते पण आपण या सिरीजमध्ये आज कवर करणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या नवीन ठिकाणी.